सत्ता आणि पदे अनेकांना मिळतात, पण त्या पदांना आपल्या कार्यकर्तृत्वाने अर्थ प्राप्त करून देणारे नेते मोजकेच असतात। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चेहरे येतात, अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात आणि काळाच्या ओघात इतिहासाच्या पानांवर विरून जातात। मात्र काही व्यक्तिमत्व अशी असतात जी केवळ पदांमुळे नाही तर आपल्या निर्णय क्षमतेने, दूरदृष्टीने आणि जनतेच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासाने कायमस्वरूपी ठसा उमटवतात। विकासाचा वेग, प्रशासनाला दिशा आणि जनतेला आधार देणारे असेच एक अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नामदार श्री नितेशजी राणे। पारंपरिक क्षेत्रांना आधुनिकतेची जोड देत, विकासाच्या नव्या संधी निर्माण करत आणि सामान्य जनतेशी आपली नाळ कायम जोडून ठेवत त्यांनी अल्पावधीतच एक कार्यक्षम, निर्णयक्षम आणि लोकाभिमुख मंत्री म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। आज त्यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य व्यवसाय आणि बंदरे क्षेत्र केवळ प्रगतीच करत नाही तर नव्या युगाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर अशा एका नेतृत्वाचे दर्शन घडते ज्यांनी केवळ प्रशासन चालवले नाही तर विकासाला गती दिली, तंत्रज्ञान स्वीकारले, पारंपरिक क्षेत्रांना आधुनिकतेची जोड दिली आणि लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास या दोन्ही क्षेत्रांना नव्या युगाची दिशा देत त्यांनी महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला नवी ओळख मिळवून दिली। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अवघ्या 150 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मंत्री नितेशजी राणे यांच्या बंदरे विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले। महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो मच्छीमार कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरलेला ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून देणे। या निर्णयामुळे मच्छीमारांसाठी विकासाची नवी दारे खुली झाली। शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज, विमा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मागणीला न्याय मिळवून देत मत्स्य व्यवसाय क्षेत्राला सन्मानाचे स्थान प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नितेशजी राणे यांच्या माध्यमातून घडले। याचबरोबर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांनी विविध योजना, सवलती आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना भविष्यात मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे। मात्र त्यांचा दृष्टिकोन केवळ आर्थिक विकासापुरता मर्यादित राहिला नाही। मत्स्य व्यवसाय क्षेत्र अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सक्षम व्हावे यासाठी त्यांनी दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात ड्रोन आधारित सागरी सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली। तसेच स्टीलच्या अत्याधुनिक नवीन गस्ती नौका ताफ्यात दाखल होत आहेत। ड्रोन प्रणाली आणि गस्ती नौका या अत्याधुनिक यंत्रणेमुळे समुद्रातील हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य झाले असून समुद्रातील बेकायदेशीर कारवाया आणि अनधिकृत मासेमारीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे। याचबरोबर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर प्रणाली बसवण्यात आली आहे। समुद्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नौकांशी संपर्क साधणे अधिक सुलभ आणि सुरक्षित झाले। या सर्व उपाययोजनांमुळे महाराष्ट्राची सागरी सुरक्षा अधिक सक्षम, सज्ज आणि आधुनिक बनली आहे। विकासाला तंत्रज्ञानाची जोड देणे हे नितेशजी राणे यांच्या कार्यशैलीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम, अधिक भविष्योन्मुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले। नामांकित मार्वेल कंपनीशी करण्यात आलेली भागीदारी ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून विभागाला अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक बनवण्याच्या दूरदृष्टीचा प्रयत्न आहे। सागरी सुरक्षेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मासेमारी नौकांवर कार्यरत असलेल्या खलाशांची अचूक ओळख निश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली।
खलाशांसाठी आधार संलग्न ओळखपत्र प्रणाली लागू करून समुद्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत आणि विश्वासार्ह करण्यात आली. विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले. राज्यातील कोळीवाडे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी प्लास्टिक मुक्त कोळीवाडे ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. विशेष म्हणजे केवळ आदेश देण्याऐवजी स्वतः मैदानात उतरून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत त्यांनी समाजासमोर कृतीतून नेतृत्वाचा आदर्श ठेवला. मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि त्यांना खोल समुद्रात बहुदिवसीय मासेमारी करता यावी यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सहकार्याने आधुनिक खोल समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मच्छीमारांना अधिक संधी, अधिक उत्पादन आणि अधिक उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध झाले. देश हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत असताना मत्स्य व्यवसाय क्षेत्रातही महाराष्ट्राने पुढाकार घेतला. देशातील पहिली इलेक्ट्रिक मासेमारी नौका विकल्पिका साकारण्यामागे नितेशजी राणे यांची दूरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण विचार महत्त्वाचे ठरले. पर्यावरणपूरक आणि आधुनिक मत्स्य व्यवसायाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाते. बंदर विकास क्षेत्रातही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले. जहाज पुनर्वापर धोरण 2025 लागू करून सागरी उद्योगांना नवी संधी उपलब्ध करून देण्यात आली. राज्यातील विविध बंदर प्रकल्प आणि जेट्टी प्रकल्पांना गती देण्यात आली. किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळत आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. तसेच गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातील प्रवासी बोटींचा वाढता ताण लक्षात घेऊन रेडिओ क्लब जवळ नवीन जेट्टी उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरातील अनेक वर्षांपासून अतिक्रमे हटवून या परिसराला नवे रूप देण्याचे धाडसी कार्यही त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यामुळे बंदर विकासाची कामे अधिक वेगाने मार्गी लागत असून सागरी पायाभूत सुविधांच्या उभारणीला नवे बळ मिळाले आहे. महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 72,700 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक आकर्षित करण्यात यश मिळाले आहे. ही गुंतवणूक राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्यातही वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बंदर प्रकल्पात महाराष्ट्राचा 26% सहभाग निश्चित करण्यात आला आहे. भविष्यात जगातील अग्रगण्य बंदरांमध्ये गणना होईल अशा या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती, नवे सामर्थ्य प्राप्त होणार आहे. आज नामदार श्री नितेशजी राणे यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्या कार्याची ही यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते. अभ्यासपूर्ण निर्णय क्षमता, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मच्छीमारांप्रती असलेली बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला जागतिक स्तरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे हे एक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे. समृद्ध विचार, विकासाची तळमळ, जनतेप्रती असलेली निष्ठा आणि कार्यक्षम नेतृत्व यांचा संगम असलेल्या नामदार श्री नितेशजी राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. समाजहित, विकास आणि लोकसेवेचा त्यांचा हा अविरत प्रवास अधिक यशस्वी, अधिक प्रेरणादायी ठरो आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याला नवी बळकटी देत राहो हीच मनपूर्वक सदिच्छा.